हाय गाइज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर कशा आहात तुम्ही? मजेत ना? आता आपण चाललो आहे हंडी फोडायला, हंडी फोडायला, हंडी बघायला। आम्ही त्यावेळी गेले, ती लोक तर सकाळीच गेले आणि आपल्याला आत्ता टाईम भेटला तर आपण आत्ता चाललो आहे। एक तर गाडीचा लय प्रॉब्लेम आहे, गाडी नाही आहे। जर कोणी डोंबिवली वगैरे मध्ये भाड्याने गाडी देत असेल तर सांगत जा, कारण की आम्हाला कधी पण गाडी लागते। तर त्यामुळे आणि आपण आता पहिले जाऊया जयंताच्या इथे, आणि दादा त्यावेळी जयंता पाटील यांच्या इथे हंडी बघायला इथे असते, म्हणजे मोठी हंडी। आणि आपण स्टेशनला पण जाणार आहे दुपारी, तर काय हंडी नव्हती कारण की दादा वगैरे गेले होते, मी ब्लॉग काढला असेल त्या लोकांनी। तर आपण तिथे पण जाणार आहे स्टेशनला, पण थोड्या टायमाने, आणि पाऊस भरलेला आहे आणि तो घाण पण करणार आहे आणि आपण भिजणार पण आहे। तर आता पण भेटूया डायरेक्ट तिकडे। कृपया कोणी गर्दी करू नये। जे आपल्याकडे प्रमुख पाहुणे येत असतात, मंडळ नाव नोंदणीसाठी येत असतात, त्यांना येण्या जाण्यासाठी जागा असू द्या। श्रीकृष्ण गोविंद पथक उल्हासनगरचे मित्र आमचे मित्र शैलेश कापसे यांचं आगमन झालेलं आहे। सुंदर पात्रांचा प्रयत्न श्रीकृष्ण गोविंद पथक उल्हासनगर या गोविंद पथकाचा। त्यानंतर तन्मय प्रतिष्ठान दिवा रेडी आहेत। आपण आवाज दिला आपण 7 थरांचा आणि टिनू वेडेकरांचं आगमन केलं। ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट। ही लाईट पडली ना मोबाईलचा कॅमेरा लागला। आणि आमच्या आसबी पाड्यातील सर्व नागरिकांच्या, आसबी गावातील सगळ्या नागरिकांच्या सहकार्याने हा उत्सव आम्ही अतिशय गुण्यागोविंदाने आनंदाने गेली अनेक वर्ष साजरे करीत आलेलो आहोत। निघालो आहोत आणि आपण वाट बघत थांबलेलो आहोत दादाची आणि सुजाता, कारण की गाडी नाही आहे, त्यामुळे थोडंसं जुगाडमध्ये आपण केलं आहे ॲडजस्टमेंट। आणि आपण थांबलो थोडंसं इथे, आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्ट वेस्टला जाऊ, कारण की तिकडे सेलिब्रिटी येणार आहेत आणि आपल्याला ईस्टला परत यायचं। संजू राठोड गुलाबी साडी, तर ते येणार आहे, तर बघू लगेच जायला भेटतंय का आपल्याला। आणि त्याच्यानंतर आपण ईस्टला येऊ, जरा दादाला दाखवू, कारण की आमच्या दादाला काही माहीत नाही डोंबिवलीतलं अर्ध, तर थोडं मुंबईच्या लोकांना फिरवायचं पण आहे आम्हाला। सो थोड्या वेळात भेटूया ती लोक आल्यावरती। हां, ही बघितली का? ही लोक भेटली आहेत, ही लोक भेटली आहेत। बंद आहे, आम्ही हे चालवत आहे इथून, इथे लावली आहे तो। कुठे कुठे ट्रॉफी जिंकलात? तुमचे टीम मेंबर कुठे गेले? हंडी फोडा, हंडी बाकीचे सगळे पुढे पसरले होते। इकडे दिली आम्हाला। मग ओमकार काय बोलला आम्हाला तिथे हंडी फोडायला जायचंय? आपण आलो इथे सम्राट चौकामध्ये, आणि मागच्या वेळेला आपण आलेलो पण आपल्याला रोड शोधायला प्रॉब्लेम झाला। हा रोड बंद आहे, त्यामुळे आपल्याला फिरून जायचं आहे थोडंसं चालत चालत। बघू कसं काय असेल, भेटू तिकडे, कारण की गर्दी जाम आहे। आवाज बघा, स्क्रीनला
हे केतन या ठिकाणी आले. केतन आमचा लाडका भाऊस वेलकम. मागच्या वर्षी पण या ठिकाणी आला, या वर्षी पण आले. दादा स्वागत आहे तुझं. 1 2 3 4 5 6 7 तर लागतात. पाहूया. वा 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 आपण ऐकू एक कलवर पण ऐकू. आई सोना निलमी लाखाची ग लाखाची, तिला माया देशील का लेकीची गो लेकीची. आई तिची बोत लग्नाला 2 वर्ष थांबा. कॉमेडी नरसिंह कॉमेडी. कल्याणला जायचं आता परत. कल्याणला गेलो कुठे आम्ही? कल्याणला गेलोच नाही. डोंबिवली इथेच किती टाइम झाला. मी किती दार लावणार आहे तिकडे. ट्रिपल एक लावणार आहे डायरेक्ट. भरपूर ठिकाणी घर लावले पण काय शिस्तबद्ध बाब. क्या बात आहे. खूप सुंदर. तुला यायचंय ना ब्लॉग मध्ये. बोल ना माझा. दक्ष तुझी आयटम दिसलेली. दक्ष सोबत दिसला पण आम्हाला. का दुसरी आहे का? दुसरी आहे. बघत रे जरा. ट्रॉफी भेटले आमचं मंडळाने आम्हाला हा मटका पुढे आधी कोणतरी ते 2 ब्लॉक करते. अभिमानाची गोष्ट अशी आहे की आजने गावातीलच हे गोविंदा पथक आहे. 6 थर लावण्यासाठी सज्ज होत आहेत. हंडी फोडण्यासाठी सज्ज होत आहेत. मान त्यांना मिळाला आहे. पण आजच्या दिवसामध्ये एकमेव गोविंदा पथक ज्यांनी मात्र 7 थर रचले आणि ते आपल्या आजनेमधलेच आहेत. याचा सार्थ अभिमान आहे आपल्याला. 6 थरांसाठी सरसावत आहेत. हंडी फोडण्यासाठी मात्र सज्ज होत आहेत. साई समर्थ गोविंदा पथक आजने गाव. क्या बात आहे. 5वा गोविंदा जाऊन बसलाय. त्याच्यावर 6वा थर सज्ज होतोय. खूप सुंदर. अत्यंत मानाची प्रतिष्ठेची जेपी ग्रुप मित्रमंडळ दहीहंडी उत्सव आणि मान मिळाला. सकाळपासून भरपूर गोविंदा पथकांनी प्रयत्न केले जास्त तर लावण्याचे, पण इथे मात्र एकमेव गोविंदा पथक ज्याने 7 थर रचले आणि हा मान त्यांना मिळाला आहे. आणि आपण बघतोय की हंडी फोडली आहे, मानाची हंडी फोडली आहे.
26 वर्षाची परंपरा आपण बघतोय या आजली गावातली. मात्र मान मिळतोय तो म्हणजेच साई समर्थ गोविंद पथक. गोविंद पथकाला मिलते हैं बाद में. हाच होता तो, दिसत नसेल तुम्हाला पण टॉप एक कुठे गेले. अरे गेले तर सांगितलं कल्याणला गेले मग नंतर आणून गेले. इथली हंडी फोडून झालेली आहे आणि त्याच्यानंतर आता आपण चाललेलो आहोत खाणेको. थोडा 2 तास झोपायला भेटलं पाहिजे. कुठे चाललंय? तुला चॅलेंज आहे या ब्लॉग मध्ये. निश्चित तुला कंपनी देऊ का मी? चालेल, मी कंपनी देऊ तुला. काय कंपनी? शोक हो गया. इथे श्रावण पाळणारे श्रावण तोडून झालेत. अजून चल हे बोलू शकत नाही आता. ठीक आहे, हे बोलू शकत नाही आता. परत एकदा त्यांचं पण तुमचं तसंच कर ना 2 वाला ते. बोलतो दादा मी ऑर्डर बरोबर प्रॉपर देतो. क्या ही बोले गे. अजून काय नको ना. पेमेंट टाकून हे घे ना. बाय. सो आपण आता आलेलो आहोत घरी आणि घरी जाऊन मस्त फ्रेश वगैरे. तर आपण आता आलेलो आहोत घरी आणि मस्त ती लोक पण गेली आणि आपण मस्त खाऊन वगैरे घेतलं आणि डायरेक्ट घरी आलो. थोडं पावसात गेलो आणि आता डायरेक्ट झोपणार आहे. तर आपण ब्लॉग इथेच एंड करूया. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आधीचे ब्लॉग नसतील बघितलं तर ते जाऊन पहिले बघा. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर आत्तासाठी बाय. चल बाय कर त्यांना बाय.